बळीमामांची आजची कथा. मामांच्या कृपेमुळे शिवाप्पाला जीवनदान मिळाले. शिवाप्पाचे प्राण वाचले. योग्य अशी संगत किंवा मार्गदर्शन मिळाले नाही तर स्वभावाने फार चांगली असणारी माणसे वाया जातात. माणूस म्हटला की त्याच्या स्वभावात काही चांगले आणि काही वाईट गुण असतात. साधुसंत माणसातील चांगल्या गुणांचा विकास करतात, वाईट गुण घालवतात. त्यामुळे माणसाचे मोठे कल्याण होते. म्हणूनच वाटेल ते तुच्छ काम करावे लागले किंवा अपमानकारक वातावरणात राहावे लागले तरी संतांची संगत, सेवा करावीच असे संतश्रेष्ठ तुकोबरायांनी म्हटले आहे. शिवाप्पा, वीरभद्र, शेंडूर तथा सोलापुरे या माणसाची हकीकत याबाबतीत एक नमुनेदार उदाहरण आहे. शिवाप्पाचे वडील संकेश्वर जवळील सोलापूरचे, परंतु ते गडहिंग्लज जवळील भडगाव गावला येऊन राहिल्यामुळे लोक त्यांना सोलापुरे असे म्हणू लागले. शिवाप्पाला भडगावचे लोक सोलापुऱ्या म्हणत. 1914 साली त्यांचा जन्म भडगावात झाला. तो मोठा, देखणा, गोरा, गव्हाळ आणि वरणाचा, सुमारे 5.5 फूट उंच, शरीराने मजबूत आणि काटक होता. त्याचे डोळे लाल होते. तो वेगाने झपाझप चालत असे. स्वभाव रागीट होता. मात्र तो अत्यंत सत्यवादी होता. त्यासाठी प्राणांची त्याला पर्वा नसायची. एका दमात म्हणजे पाठोपाठ 4-5 कुस्त्या खेळायची हिंमत त्याच्यात होती. त्याच्या लग्नानंतर त्याला 3 मुले झाल्यानंतर तो मामांचा भक्त होण्याचा योग जुळून आला. त्याचे काहीतरी मोठे पूर्वपुण्य शिल्लक असावे, कारण आयुष्यातील एका आणीबाणीच्या प्रसंगीच मामांच्या कृपेचा त्याला लाभ झाला. शिवाप्पा हा परोपकारी, समतोल वृत्तीचा, अशा स्वभावामुळे गावातील तंट्या बखेड्यात पंच म्हणून सतत गुंतलेला असायचा. लबाडी आणि खोटेपणा दिसल्यावर त्याचे पित्त खवळत असे. तो अशा माणसांना परखडपणे बोलून त्यांची कानउघडणी करत. त्यामुळे ती माणसे मनातून त्याच्याशी वैर धरत असत. आपल्याला कोणी दगा देऊ नये म्हणून शिवाप्पा नेहमी हातात एक काठी, एक गोळ्या किंवा एखादा चाकू घेऊनच कुठेही जात असे. प्रसंगी एखाद्याला जीव जाईस्तोपर्यंत मारण्यास तो भीत नसे. त्यामुळे गावातील काही माणसांनी त्याला ठार मारण्याची सुपारी उचलली होती. ही बातमी शिवाप्पाला कळली. त्यामुळे येणाऱ्या भयानक संकटातून सुटण्यासाठी त्याला विचार करावा लागला. त्याला स्वतःला मार्गच सुचेना. म्हणून तो आपले परममित्र दानाप्पा कोणकेरी ह्यांना सोबत घेऊन बळीमामांना भेटण्यासाठी गलगले गावच्या माळ्यावर आला. मामांचे दर्शन घेतले. त्याशिवाय मुक्कामही झाला. सकाळी सर्वजण उठले. मामा काही बोलले नाहीत. जेवणही रोजच्या वेळी झाले. सोलापुरे शिवाप्पा गावाकडे जाण्याच्या विचारात होता, कारण मामा आपण होऊन त्यांच्याबद्दल काहीही बोलले नाहीत. त्याला स्वतःला मामांशी बोलणे धाडस होत नव्हते. एवढ्यात मामांनी शिवाप्पाला बोलाविले आणि म्हणाले, "अरे सोलापुऱ्या, तुझ्या ओट्यात मी नारळ, सुपारी, खारीक आणि भंडारा घालतो. तेवढा तू सांभाळून घे. ह्यातला एखादा जिन्नस खाली पडला तर केस माझ्या हातातून गेली असं समज." आशीर्वादाचा नारळ वगैरेबद्दल शिवाप्पाला फार आनंद झाला. पण लगेच मामांच्या इशाऱ्यामुळे आपले काय होईल या मोठ्या शंकेमुळे त्याला जबरदस्त भीतीही वाटू लागली. कारण त्याच्या प्राणांचा आता प्रश्न होता. वाघालाही न भिणारा असा तो शूरवीर खरा, पण आपल्या शर्टाची ओटी पुढे असताना त्याचे हात थरथर कापत होते. ओठही थरथरत होते. हृदयही त्या क्षणी घडघडू लागले. प्रथम मामांच्या पायावर मस्तक ठेवून नंतर प्रसाद स्वीकार त्याने केला. मामांनी टाकलेले ते जिन्नस घेताना त्यातील एक खारीक शर्टाला लागून वर
उडाली, परंतु सुदैवाने शर्टातच अखेर पडली. त्याच क्षणी आकाशाकडे पाहत मामा म्हणाले, वाचलास रे सोलापुऱ्या. गलगल्याहून शिवाप्पा आणि दानाप्पा भडगावला परत आले. दिवस जात होता. शिवाप्पाला ठार मारण्याचा एक कट पूर्ण शिजला. तथापि मामांची करणीच अनाकलनीय. शिवाप्पाला मारण्याचे ठरविणारे मंडळे आणि सुपारी उचलणारे मंडळे यांच्यात आयत्या वेळी वाद सुरू झाला. मारेकरी होणारे लोक कामापूर्वी ठरवलेली रक्कम आगाऊ हवीच म्हणू लागले. याउलट काम सांगणारे लोक म्हणत की काम झाल्यावरच आम्ही कराराप्रमाणे रक्कम देणार. त्यांचा वाद विकोपला गेला. त्यामुळे तो कटच अंमलात आणला गेला नाही. तो विडाच रद्द झाला. हे कुठून तरी शिवाप्पाला खात्रीपूर्वक समजले. त्यामुळे तो निश्चिंत झाला. केवळ बाळूमामांच्या मोठ्या कृपेमुळेच आपला प्राण वाचला याची त्याला खात्री झाली. त्या घटनेपासून शिवाप्पा मामांचा एकनिष्ठ भक्त झाला. मामांच्या तळ्यावर शिवाप्पा अधूनमधून सेवेकरिता येऊ लागला. एकदा तो मामांजवळ आल्यावेळी मामा म्हटले, ही सर्व बकरी मी सांगेन ते ऐकली पाहिजेत. जर त्यांनी ऐकले नाही तर मी यांना सर्वांना विकून टाकीन किंवा ठार मारीन. हे ऐकून शिवाप्पाला काय बोलावे तेच कळेना. पुढे एके दिवशी सैरावैरा धावणारी बकरी अडवून अडवून मामा फार वैतागले. बऱ्याच बकऱ्यांचा तो कळप होता. मग मामांनी सर्व बकरी एकत्र गोळा होऊ दिली आणि एका मोठ्या पडक्या विहिरीत हाकलली. त्या विहिरीत पाणी नव्हते, पण चिखलाचा गाळ होता. सर्व बकरी त्या गाळात रुतून बसली. सर्वांची फक्त डोकी दिसत होती. मामांनी यावेळी खरोखर रुद्रावतार धारण केला होता. हनुवटीला आपली काठी लावून संतप्त अवस्थेत ते उभे होते. बाकी गडी तटस्थपणे पाहण्याशिवाय काहीच करू शकत नव्हते. गंभीर वातावरण होते. बकऱ्यांवर मामांचे प्राणांपलीकडे प्रेम असताना पाहिलेल्या गड्यांना आज मामा एवढे संतप्त झाल्याने बोलताही येईना. आणि इथेच आपल्या आजच्या कथेचा शेवट होतो. इथून पुढील कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद. जय बाळूमामा.